जिल्ह्यातील शनी देवगाव येथे गंगागिरी महाराज यांचा 178वा अखंड नाम सप्ताह या वर्षी पार पडत आहे आणि शनी देवगाव येथील आजूबाजूच्या परिसरातील 7 गावांनी एकत्रित येऊन या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। साधारण 311 वर हा अखंड नाम सप्ताह पार पडतोय। हाच तो सप्ताह आहे। या सप्ताहाचं एकेकाळी आपण जर पाहिलं तर गिनीज बुक मध्ये नोंद झालेली आहे। श्रावण महिन्यामध्ये हा खरं तर या ठिकाणी अखंड नाम सप्ताह पार पडतोय। आपण जर पाहिलं तर हा त्या ठिकाणी मोठा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि बरेच भाविक जे आहेत ते या ठिकाणी मुक्कामी देखील येत असतात। वयोवृद्ध महिला असेल, तरुण असेल आणि त्याची देखील या ठिकाणी जर पाहिलं तर मुक्कामी ते येत असतात। सर्व राहण्याची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आपल्यासोबत काही भाविक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया। बाबा, काय नाव तुमचं आणि कुठून आलात तुम्ही? मी सद्गुरू गंगागिरी योगीराज महाराज गंगागिरी महाराज यांचा एक छोटासा टाळकरी असू आणि वीरगाव श्री क्षेत्र वीरगाव आम्ही या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत। किती वर्षांपासून तुम्ही हा सप्ताह बघत आला आहात? जवळजवळ लासूर स्टेशनचा माझा पहिला सप्ताह आहे। कोणत्या साली? 82 साली। 82 साली माझी सुरुवात झाली। तसं माझा अखंडित चालू आहे। तेव्हा किती वर्षांचे होते तुम्ही? मी 25 वर्ष। 25 वर्षांपासून तुम्ही अखंडपणे हा सप्ताह बघत आलेला आहे। बरं, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात तुम्ही? काय नाव तुमचं? सीताराम गोविंदा चव्हाण। बरं, किती वर्षांपासून तुम्ही हा सप्ताह बघत आलेला आहे? आम्ही 15 वर्षापासून। बरं, आणि पहिला सप्ताह कुठे गेला होता? पहिला सप्ताह कोणता सुरुवात कुठून झाली होती? पहिल्या सुरुवात लोणी। बरं, आणि कोणत्या साली झाला होता? कोणत्या वर्ष कोणतं होतं? वर्ष कोणतं होतं? काय भावना असते या ठिकाणी आल्यानंतर? खर तर आपल्याला पाऱ्याला जाणे, भजन म्हणणे, पारीची चाल म्हणणे, प्रत्येक वर्षाला पुढे ना पुढे असलं म्हणजे तिथे आपण जाणे आणि भजन म्हणणे। कुठून एवढी ऊर्जा येते? म्हणजे तुमचं वय जर पाहिलं तर साधारण 70-75 असेल। एवढी ऊर्जा कुठून येते तुमच्यावर? भगवंताच्या भजनातून ही ऊर्जा मिळते आम्हाला। साधू संतांचे जे अभंग आणि सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्यावर असलेली निष्ठा आणि त्यांनी घालून दिलेली ही सेवेचा आम्हाला यो आनंद, याच्यातून आम्हाला ही ऊर्जा मिळते। वर्षभर आम्ही हे आमटी भाकरी प्रसाद आणि हे भजन करून गेल्यानंतर आम्हाला वर्षभर आनंदच आनंद राहतो। कुठला आजारी पडत नाही, कुठं काही नाही, आम्हाला एक आनंद मिळतो। आणि आम्ही गावात गेल्यानंतर मग आम्ही भजनच करतो, घरी पण हरिपाठ भजन, त्या आनंदात असतो आम्ही। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर विविध प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। साधारण आपण हे जे लोक बघितले तर यांचं वय साधारण 80-85 65च्या पुढे आहे, मात्र तीच ऊर्जा आपल्याला या ठिकाणी पाहायला त्यांची मिळत आहे। अनेक वर्षांपासून खरं तर हे अखंड नाम सप्ताह पाहत आलेले आहे आणि एक उत्साह आपल्या या भाविकांमध्ये पाहायला मिळतोय। निर्वस्त्री पोळ NRT न्यूज, छत्रपती संभाजी।